Good afternoon, students. Do you remember? I have told you yesterday that we are going to discuss the critical appreciation of second poem in this video. You must be remembering that yesterday we have discussed the nature of appreciation in detail. I have also given you some points that are useful in writing appreciation of a poem. For example, yesterday we have discussed that in the appreciation, we must write about the poem's title as well as the poet. Title of the poem and introduction to poet. We should give the title and say how it is correct or apt. Then, introduction about the poet, who the poet is, what are his famous poetry collections, or the speciality of the poet. Then the most important thing is theme of the poem. You must write on what theme, what is the topic that the poet has selected to write his poem. We must write the theme of the poem. Then we must say about the poetic style. What is the style? Has the poet used free verse or he has written it in stanza method? Then what poetic devices has been used by the poet? For example, simile, inversion, metaphor, repetition, alliteration, etc. Also, we must speak about the rhyme scheme if it is there. Then we have also discussed that what language the poet has used, how is the language of the poet, what type of words he has used, then special features of the poem or message of the poem, what message the poet is giving, is there any moral or value that the poet is trying to teach us, and the last point is my opinion about the poem. How did you like the poem? Why did you like the poem? You are supposed to write such things in my opinion about the poem. बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आठवत असेल काल आपण पोएटिक ॲप्रिसिएशनची डिटेल चर्चा केली होती. कालच्या तासाला जे नव्हते त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी रिव्हिजन होईल म्हणून पुन्हा एकदा आपण कोणत्या मुद्द्यांच्या आधारे ॲप्रिसिएशन लिहायचं आहे त्या मुद्द्यांची एक 5 मिनिटात रिपीट करूया आणि नंतर दुसऱ्या कवितेच्या इंडियन व्हिवर्सच्या ॲप्रिसिएशनकडे आपल्याला वळायचं आहे. तर सर्वात आधी आपण लिहायचं आहे अबाउट द टायटल ऑफ द पोएम. कवितेचं टायटल काय आहे, ते कसं योग्य आहे, चांगलं आहे, छान आहे, सुंदर आहे वगैरे. त्यानंतर अबाउट द पोएट, कवी कोण आहे, त्याचे कोणते कविता संग्रह, आठवत असेल तर ही कविता कोणत्या कविता संग्रहातून घेतली आहे, अशा पद्धतीने. नंतर कवी काय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे का, त्याची काही विशिष्ट ओळख आहे का, ते देखील इथं सांगायचं आहे. थीम ऑफ द पोएम म्हणजे कवितेचा विषय काय आहे, कोणत्या विषयावर कविता लिहिली आहे, कोणता सामाजिक विषय घेतला आहे का, व्यक्तिगत प्रकारची कविता आहे का, निसर्ग कविता आहे, अशा पद्धतीने ती कविता कशावर लिहिलेली आहे ते तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर पोएटिक स्टाईल, शैली कशी आहे कवीची, त्यांनी कोणती विशिष्ट प्रकारची शैली वापरली आहे, मुक्त छंदात कविता लिहिली आहे का, यमक अनुप्रासयुक्त कविता लिहिली आहे, कडवी एकसारखी आहेत का भिन्न आहेत, किती कडवी आहेत, किती ओळीचं एक कडवं आहे, त्याला म्हणायचं पोएटिक स्टाईल. त्यानंतर पोएटिक डिव्हायसेस, कोणते अलंकार त्यांनी वापरलेत, सिमिली, मेटॅफर, रिपिटिशन, ॲलिट्रेशन, पर्सॉनिफिकेशन, असं कोणते अलंकार त्या कवितेमध्ये कवीने विशेष करून वापरले आहेत ते लिहायचं. ए बी बी, ए बी ए बी, कोणती राईम स्कीम त्यामध्ये वापरली गेली आहे ते त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर लँग्वेज, कवितेची भाषा कशी आहे, कवीनी साधे सोपे, आता काल ओपन रोडच्या ह्याच्यामध्ये आपण लिहिलं की द पोएट हॅज यूज्ड व्हेरी सिम्पल अँड इझी वर्ड्स, खूप सोपे साधे शब्द कवीनी वापरलेत असं आपण त्या ठिकाणी लिहिलं. नंतर काही वेगळ्या प्रकारची बोलीभाषा कवितेमध्ये आलेली आहे का अलंकारिक आहे भाषा, साधी सोपी आहे का वगैरे तिथं येईल. स्पेशल फीचर्समध्ये तुम्ही कविता कशावर आधारित आहे किंवा बॅकग्राऊंड काय आहे कवितेचं, किंवा या कवितेचं काही रिफ्लेक्शन समाजामध्ये पडतं का, प्रतिबिंब कुठं पडलेलं दिसतं का, वैशिष्ट्य काय आहे ह्या कवितेचं ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. मेसेज ऑफ द पोएममध्ये कवी तुम्हाला ह्या कवितेतून कोणता संदेश देऊ पाहतोय का, एखादं चांगलं मूल्य रुजवू पाहतोय का आपल्या ठिकाणी,
किंवा ह्या कवितेतनं काय शिकवण दिली गेली आहे का, बोध कविता असं ज्याला बोधकथा असते तशी ही बोध कविता आहे का, या कवितेतून कोणता बोध आपण घ्यायचा आहे, हे मेसेज ऑफ द पोएम किंवा मॉरल ऑफ द पोएममध्ये लिहायचं आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, माय ओपिनियन अबाउट द पोएम, तर तुमचं काय मत बनलं. द पोएम इज नाईस, आय लाईक्ड इट व्हेरी मच, कविता चांगली आहे, मला आवडली, यातला हा मुद्दा आवडला, तो मुद्दा आवडला, मी अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करेन वगैरे शेवटी तुम्ही लिहायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर इंडियन व्हीवर्स या दुसऱ्या कवितेचं ॲप्रिसिएशन दिसत आहे. पहा, मी तुमच्यासाठी ते वाचते पण आणि एक्सप्लेन पण करते. अर्थातच PDF स्वरूपात या व्हिडिओनंतर मी ते तुम्हाला देतेच आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इकडे लक्ष द्या. काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज करून असं कळवलं की ऑन सेईंग प्लीजचे जे PDF मी पाठवलेत ते काही ब्लर दिसत आहेत. तर ह्या व्हिडिओ नंतर ते देखील PDF मी तुम्हाला पुन्हा रिसेंड करत आहे. तर त्याच्यामध्ये आता ते चांगले दिसतील तुम्हाला. तर पहिल्यांदा आपण इंडियन व्हीवर्सचं ॲप्रिसिएशन वाचूया. यू रिमेंबर दॅट सरोजिनी नायडू इज द पोएट. द पोएम्स नेम इज इंडियन व्हीवर्स. Sarojini Naidu was a political activist, feminist, and the first woman to hold the office of the governor in independent India. She was an important figure in India's struggle for independence. Sarojini Naidu's work as a poet earned her the title of Nightingale of India. Indian Weavers is a short poem where the poet talks about 3 types of garments that the weavers weave in 3 particular times of a day. Each stanza of the poem represents the 3 important events of human life: birth, childhood, adulthood, young age, and death, old age. बघा, पहिल्या पॅरेग्राफमध्ये वी हॅव रिटन अबाउट सरोजिनी नायडू द पोएटेस हू वॉज द फर्स्ट वुमन गव्हर्नर इन इंडिया. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू यांची ही कविता आहे. त्यांच्या कवितेतल्या काव्यामध्ये त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना नायटिंगेल ऑफ इंडिया असा किताब मिळाला होता. आणि इंडियन व्हीवर्स या लहानशा कवितेत त्यांनी 3 विणकर लोकांचं जीवन वर्णत असताना 3 प्रकारची वस्त्र विणतात इंडियन व्हीवर्स, भारतीय विणकर, आणि ते जीवनाच्या 3 स्टेजेसशी निगडीत आहेत. दुसरा मुद्दा बघा, थीम ऑफ द पोएम, विषय काय आहे कवितेचा. सरोजिनी नायडूज पोएम इंडियन व्हीवर्स हायलाइट्स द क्राफ्ट अँड स्किल ऑफ द इंडियन व्हीवर्स. द पोएम टेल्स अबाउट द 3 इम्पॉर्टंट स्टेजेस इन ह्युमन लाईफ, namely birth, marriage, and death. The poetess relates these 3 stages to different colors and different times of the day. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. कवितेचा विषय काय आहे तर इंडियन व्हीवर्स या कवितेमध्ये शी हायलाइट्स द क्राफ्ट अँड स्किल ऑफ इंडियन व्हीवर्स. भारतीय विणकरांचं कौशल्य आणि कला या कवितेमध्ये दिसून आलेली आहे. कवयित्रींनी 3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ, जीवनातल्या 3 अवस्था आणि 3 कलरचे कपडे यांचा मेळ घातलेला आहे. वापरलेले कलर्स देखील अतिशय महत्त्वपूर्ण असे आहेत आणि त्या त्या स्टेजला मॅच होणारे आहेत. लक्षात घ्या, आता या ठिकाणी कवितेचा विषय सांगत असताना वापरलेले कलर्स, द कलर्स यूज्ड आर व्हेरी सिग्निफिकंट. मग निळा वापरला, पांढरा वापरला, लाल वापरला असं नाही सांगायचं. द कलर्स यूज्ड आर व्हेरी सिग्निफिकंट, म्हणजे आपण थीम काय ते सांगतो आहोत. त्यानंतर पोएटिक डिवाइस. द पोएम ब्युटिफुली प्रेझेंट्स इमेजरी अँड वर्ड पिक्चर्स ऑफ इंडियन व्हीवर्स. द मेजर फिगर ऑफ स्पीच यूज्ड हिअर आर सिमिली, इन्व्हर्शन, मेटाफर अँड ॲलिटरेशन. There are 3 stanzas having 4 lines. The lines have rhyming words and the rhyme scheme is AABB. कवयित्रींनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने शब्द चांगले वापरून वर्ड पिक्चर म्हणजे डोळ्यापुढं चित्र उभं राहील असे शब्द वापरले आहेत. आणि मेजर फिगर ऑफ स्पीच कोणते ते सांगितलं, सिमिली, इन्व्हर्शन, मेटाफर आणि ॲलिटरेशन. राईम स्कीमसुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. मेसेज ऑफ द पोएम काय आहे बघा. The poem presents 3 particular times of the day to describe 3 stages of our life. तेच पुन्हा पुन्हा आहे. 3 अवस्था जीवनातल्या या ठिकाणी वर्णन करून सांगितल्या. मेटाफोरिकली each time and the dress weaved in that time symbolizes a particular stage of life. These stages of life are inevitable and everyone has to face it.
जीवनातल्या 3 अवस्थांबद्दल कवयित्रीने माहिती दिली आणि त्या अनअव्हॉइडेबल आहेत. त्या अवस्था आपण टाळू शकत नाही. सर्वांना त्या अवस्थेतून जावंच लागतं. पहा तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी कोणत्या अवस्था ते काही लिहिलं नाही. ओन्ली 3 स्टेजेस इन ह्युमन लाईफ असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा दुसरा जो आहे 2 प्रकारचं इथं तुम्हाला मी ॲप्रिसिएशन दिलं आहे. दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही पाठ करून टाकायचं आहे, जे तुम्हाला सोपं वाटेल ते. टायटल ऑफ द पोएम. द टायटल डील्स विथ द इंडियन वीवर्स. They are the craftsmen weaving clothes for various occasions. In the poem, the readers get the information of the work of weavers and its metaphorical relation with human life. कवयित्रींनी इंडियन व्हीवर्स असं नाव कवितेला दिलं आहे कारण इंडियन व्हीवर्सच्या विणकामाचं तपशीलवार वर्णन कवयित्रींनी इथं केलं आहे आणि त्याचबरोबर मेटाफॉरिकली शी हॅज कनेक्टेड इट विथ ह्युमन लाईफ. त्या विणकरांचं जे विणकाम आहे त्याचं कोणाशी कनेक्शन केलेलं आहे? मानवी जीवनाशी. सी द लँग्वेज. द पोएम हॅज बीन स्ट्रक्चर्ड इन अ क्वेश्चन आन्सर पॅटर्न. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये ही कविता लिहिली गेली आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे. मग ते तुम्ही पोएटिक स्टाईलमध्ये सांगा किंवा लँग्वेजमध्ये सांगा. तर कशी क्वेश्चन आन्सर्सच्या स्वरूपात प्रत्येक कडव्यामध्ये पहिल्या 3 ओळीमध्ये कवयित्री त्यांना प्रश्न विचारते की तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला कोणासाठी हे वस्त्र विणता निळ्या रंगाचं, आणि शेवटच्या ओळीत वीवर्स उत्तर देतात की लहान जन्मलेल्या मुलासाठी. दुसऱ्या कडव्यात विचारते की निळ्या जांभळ्या रंगाचा हा बुरखा तुम्ही कोणासाठी विणता संध्याकाळच्या वेळी. मग ते शेवटच्या ओळीत उत्तर देतात फॉर अ क्वीन्स वेल. आणि तिसऱ्या कडव्यामध्ये पण तसंच. तर दिस इज द स्पेशल थिंग अबाउट द पोएम दॅट द पोएम इज रिटन इन क्वेश्चन आन्सर पॅटर्न. The poet asks 3 questions to the weavers and they answer accordingly, to put it simply. However, in the questions and answers lies the temperament of the poem. The language is simple. Small lines are used. Use of figurative and metaphorical language enhances the beauty of the poem. मेटाफरिकल यूज ऑफ पोएम म्हणजे साध्या सोप्या शब्दातनं छोट्या छोट्या ओळीच लिहिल्या आहेत, पण आयुष्याशी त्याची तुलना केल्यामुळं कविता अधिक परिणामकारक होते. स्पेशल फीचर्स. द पोएम इज बेस्ड ऑन इंडियन बॅकग्राऊंड. आता सर्वात महत्त्वाचं काय आहे? भारतीय पार्श्वभूमी या कवितेला आहे. इट गिव्स द सिम्पल वर्क ऑफ द वीवर्स बट इट हॅज अ सिम्बॉलिक रेफरन्स ऑफ 3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. इट गिव्स द रेफरन्स ऑफ रिच्युअल्स लिंक्ड विथ दीज 3 स्टेजेस ऑफ लाईफ. जीवनाच्या 3 अवस्थांमध्ये भारतीय संस्कृतीत कोणते संस्कार केले जातात त्याची माहिती या कवितेच्या 3 कडव्यातनं मिळते. म्हणजे जन्माच्या वेळी रोब, लग्नाच्या वेळी बुरखा आणि मृत्यूच्या वेळी श्राऊड असे वेगळे वेगळे प्रसंग, वेगळ्या वेगळ्या अवस्था कवयित्रींनी. तर दीज आर द स्पेशल फीचर्स. हीच या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. आणि आता सर्वात शेवटचा मुद्दा, माय ओपिनियन अबाउट द पोएम. अकॉर्डिंग टू ग्रीक मायथॉलॉजी, द फेट्स वेअर पर्सॉनिफाईड ॲज 3 व्हेरी ओल्ड वुमन who spin the threads of human density. One spun the thread of human fate, second dispensed it, and the third cut the thread, thus determining the individual's moment of death. तर ग्रीक मायथॉलॉजीमध्ये अशी स्टोरी आहे की माणसाचं नशीब 3 बायका विणत असतात. एक जन्म विणते, दुसरी जीवन विणते आणि तिसरं मृत्यू विणते. तर त्या पद्धतीने हिअर द पोएट हॅज ऑल्सो शोन सम काइंड ऑफ रिलेशन ऑफ इंडियन वीवर्स टू द 3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. आय लाईक द रिलेशन व्हेरी मच. आय लाईक द पोएम व्हेरी मच बिकॉज इट डिस्क्राईब्स द 3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. मला ही कविता खूप आवडली कारण या कवितेमध्ये 3 जीवनाच्या महत्त्वाच्या अवस्थांचं वर्णन विणकरांच्या विणकामाशी जोडून दाखवलेलं आहे. सो डिअर स्टुडंट्स, फॉर बोथ द पोएम्स आय विल सेंड PDFs. यू आर सपोज टू राईट देम इन युअर नोटबुक्स. प्रत्येक कवितेसाठी मी 2-2 ॲप्रिसिएशन्स दिलेले आहेत. त्याच्यातलं जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही तयार करून ठेवायचं आहे. मग आत्तापर्यंत आपण काय बघितलं बघा. 1.1 आणि 1.2 हे 2 धडे आणि 2.1 आणि 2.2 या 2 कविता. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे आणि ऑन सेईंग प्लीज ह्या दोन्हीवर ॲक्टिव्हिटी पॅसेज पाठवलेत. आता जो ॲक्टिव्हिटी पॅसेज ब्लर आला म्हणत आहेत तो आता मी पुन्हा पाठवून देते, तोही बघून घ्या. आणि कवितेवरच्या ॲक्टिव्हिटी पॅसेजही तुम्हाला पाठवलेले आहेत, तेही तुम्ही लिहिले असतील. आणि आता ॲप्रिसिएशनचा
PDF पाठवून देत आहे. इज दॅट क्लिअर? थँक यू.